महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने जो बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा झालेला आहे, तो घोटाळ्याचा चौकशी सखोल झाली पाहिजे, CBI चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने कार्यक्रम करत आहोत. प्रामुख्यानं या घोटाळ्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, परंतु तपासामध्ये 3 कोटी रुपये झाल्याचा या ठिकाणी सरकारी आकडा आहे. हा घोटाळा दाबण्याचा, हा घोटाळा संपविण्याचा, गरिबांना लुटण्याचा काम चालू आहे. परंतु आमचा थेट आरोप आहे, हा घोटाळा एका अधिकाऱ्याचा नसून, एका सचिवाचा नसून, महायुती सरकारचा, राज्यातील जे महायुती सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्यांचा सरकारचा हा महाघोटाळा या ठिकाणी आहे. भांडीमध्ये घोटाळा, नोंदणीमध्ये घोटाळा, शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा, मृत्यू दाखल्यामध्ये घोटाळा, मृत्यू अनुदानामध्ये घोटाळा, आरोग्याच्या अनुदानामध्ये घोटाळा, एकूण घोटाळा पूर्ण करून या महायुती सरकारनं या महाराष्ट्र कामगारांच्या महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री असलेले श्री पुणकर साहेब, त्यांनी देखील आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं. गेल्या 10व्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये प्रधान सचिवांना निवेदन दिलं, सोलापूरमध्ये शिष्यवृत्तीचा घोटाळा चालू आहे. परंतु तात्पुरत्या प्रमाणे वर या ठिकाणी घोटाळा चौकशी होते, तो चौकशी CBI चौकशी झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या काही समस्या आहेत, नूतनीकरण 3 वर्षांनी झालं पाहिजे, भांडी वाटप प्रकरण पैसे न घेतलं पाहिजे, भांडी वाटप केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, नोंदणी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, दलालांचं जे नोंदणी आहे त्यांचासुद्धा त्याकडे बंदोबस्त केला पाहिजे, दलालांना अटक केलं पाहिजे. अशा अनेक माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जरी या ठिकाणी आपल्याला एक औपचारिकरित्या ठिकाणी आंदोलन केलं तरी देखील सोलापुरातील 5 लाख कामगार नोंद झालेले आहेत. सर्व कामगारांना घेऊन आम्ही मुंबईला मोर्चा काढू, पण या ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. या बांधकाम कामगारचं हे जेवढं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख कामगार नोंदित आहे, ते ॲक्च्युली जे खऱ्या कामगार आहेत त्याला लाभच मिळत नाही. तेव्हा जे अधिकारी घोटाळा केला त्याचं सखोल चौकशी करून, त्याच्या मालमत्ता इन्स्टंट चौकशी करून त्या सरकारकडनं रिटर्न भरावं. जवळजवळ 3 कोटी नाही, जवळजवळ 8 ते 10 कोटी त्याचा घोटाळा केलेला आहे. 3-4 अधिकारी, 5-6 कंत्राट व्यवस्थेचं मुलं आहे. त्या अधिकारी कोण आहे? 3-4 अधिकारी कोण आहे? अधिकारी आजचा पेपर